Hello friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण न्यू अँड इंटरेस्टिंग टॉपिक बघूया. द बेसिक ऑफ अल्जेब्रा इक्वेशन्स. हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि या टॉपिकमध्ये आपण 4 बेसिक इक्वेशन घेऊन हा टॉपिक छानपैकी समजून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, या चॅनलवरचे अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, द बेसिक अल्जेब्रा इक्वेशन्स. हे 4 इक्वेशन्स सॉल्व करायचे आहे. म्हणजे नेमकं करायचं काय? बघा, ह्या प्रत्येक इक्वेशनमध्ये तुम्हाला यक्स दिसतोय. हा यक्स काय आहे? व्हेरिएबल. हा व्हेरिएबल आपल्याला सॉल्व करायचा आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि जे नंबर दिसतात 4, 9, 2, 7 हे जे दिसतात, हे 3, 4 हे काय आहे? कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू चेंज न करता आपल्याला हे यक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू छानपैकी शोधून काढायची आहे. तर फर्स्टली आपण हे फर्स्ट इक्वेशन घेणार आहोत. फर्स्ट, x + 4 = 9. आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे. व्हेरिएबल हा नेहमी लेफ्ट साईडलाच ठेवायचा आणि जे नंबर असतात त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो ते राईट साईडला ठेवायचं. बघा, x. आता ह्या व्हेरिएबलच्या बाजूचा +4 आपल्याला नकोय. +4 आपल्याला नकोय. तो अशा पद्धतीने रिमूव्ह करायचा की ज्यामुळे रिमूव्ह करताना ह्या 4 आणि 9ला काही, म्हणजे जे काही व्हॅल्यूज असतात त्याला काही धक्का लागायला नको. बघा, +4 आहे तर याचं काय लिहिते मी? -4 = 9. जसं +4 च्या बाजूला -4 लिहिलं तसंच 9च्या बाजूला सुद्धा आपल्याला -4 लिहावं लागेल. इथे मी लिहिते -4. आता -4 जर कॅन्सल केलं तर काय राहतं आपलं पहिलेचं इक्वेशन? म्हणजे आपण इक्वेशन सॉल्व करतो आणि इक्वेशनच्या ओरिजिनल व्हॅल्यूला डिस्ट्रॉय पण करत नाही, म्हणजे डिस्टर्ब सुद्धा करत नाही. आता बघूया, +4 -4 कॅन्सल राहतं काय? x = खाली = काय इथे राईट साईडला 9 - 4. 9 - 4 5. म्हणजे x ची व्हॅल्यू आलेली आहे 5. x ची व्हॅल्यू आलेली आहे 5. हे समजून हे घेतलेलं आहे. अजून परत एक आपण एक्झाम्पल घेऊया. x + 7 = 20. आपल्याला हा +7 रिमूव्ह करायचा आहे. काय करायचं? याचं अपोजिट ऑपरेशन घेऊ. +7 आहे तर -7 आणि -7 जसं आपण लेफ्ट साईडला केलं तसंच राईट साईडला सुद्धा लिहावं लागते. 20 - 7. बघा, +7 -7 कॅन्सल राहते काय? x = 20 - 7 किती येतं? 30. बघा, आपण हे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन सुद्धा समजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे फर्स्ट बेसिक अल्जेब्रा इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. बघा, नेक्स्ट x - 2 = 7. हे नेक्स्ट वाला सेकंड. तर कोणतंही इक्वेशन सॉल्व करायचं म्हटलं की ते इक्वेशन सॉल्व करायची मेथड थोडीफार जवळपास सारखीच असते. बघा, x - 2 = 7. यामध्ये सुद्धा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे x च्या बाजूला जे काही नंबर्स असतात ते रिमूव्ह करायचे. तर जसं आपण फर्स्ट प्रिव्हियस इक्वेशनमध्ये जी मेथड यूज केली तीच मेथड आपण ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा यूज करणार. बघा, x - 2 मी आधीच लिहून घेते = 7. आता ह्या -2 रिमूव्ह करायचा आहे तर याचं अपोजिट करून लिहावं लागेल +2. जसं आपण लेफ्टला लिहिलं तसं राईटला सुद्धा लिहावं लागेल +2. बघा, -2 + 2 कॅन्सल राहते काय? x = खाली = बघा, राईट साईडला काय दिसते? 7 + 2. 7 + 2 मीन्स 9. या दोघांची ॲडिशन येते 9. बघा, आपण एकदम इझी वेनी ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे = 9. इथे आपण हे अल्जेब्रिक इक्वेशन, याला आपण लिनियर इक्वेशन सुद्धा म्हणू शकतो, हे सॉल्व केलेलं आहे. आता एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन घेऊया. x - 11 = 20. बघा, हे लिहून घेते मी परत. x - 11 = 20. हा -11 रिमूव्ह करायचा आहे तर आपण काय घेणार? +11. जसं लेफ्ट साईडला तसंच राईट साईडला +11. बघा, -11 + 11 कॅन्सल राहते काय? x = खाली = 20 + 11 काय येतं? 31. बघा, आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. या x ची व्हॅल्यू आलेली आहे 31.
आपण हे सेकंड नंबरचं बघितलं, यानंतर थर्ड नंबरचं बघूया. बघा, थर्ड 4x इज इक्वल्स टू 24. आता ह्या एक्झाम्पलमध्ये 4 जो आहे यक्षा बाजूला आहे, म्हणजे हा काय मल्टिप्लिकेशनला आहे. मल्टिप्लिकेशनचं अपोजिट ऑपरेशन येतं डिव्हिजन. हा डिव्हिजनचा यूज करून यामध्ये आपल्याला यक्षा बाजूचा जो 4 असतो तो रिमूव्ह करायचा असतो. तर बघा कशा प्रकारे 4x इज इक्वल्स टू 24 हे मी लिहून घेते. तर रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे जसं हा 4 मल्टिप्लिकेशनला आहे, तर त्याला कशाला घ्यावं लागेल, डिव्हिजनला. लेफ्ट साईडला घेतल्यानंतर राईट साईडला सुद्धा घ्यावं लागतं. हे सॉल्व्ह करूया. एकदम इझी आहे. आणि हे जे प्रोसेस आहे, हे जे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला तुमच्या ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम्पल्समध्ये फार महत्त्वाचे आहे. वर्ड प्रॉब्लेम असतात, त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करावं लागतं, याचा यूज करावा लागतो. तर ह्या एक्झाम्पलकडे आवर्जून लक्ष द्या. तर बघा, सॉल्व्ह करूया. 4 गेट्स कॅन्सल, काय राहतं, x. आणि नंतर काय करायचं, 4नी ह्या 24ला डिवाइड करायचं. 4 6 जा 24. बघा, हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. x इज इक्वल्स टू 6. अजून एक एक्झाम्पल घेऊया. 6x इज इक्वल्स टू 36. काय करावं लागेल, 6x आहे, तर याला 6 डिवाइड करायला लागेल. लेफ्टला केल्यानंतर राईटला सुद्धा, 36 डिवाइडेड बाय 6. 6 गेट्स कॅन्सल, राहतं काय, x. लेफ्टला इज इक्वल टू, खाली इज इक्वल टू 6 1 जा 6, 6 6 जा 36. बघा, इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आणि या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 6. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 6. बघा, आपण थर्ड नंबरचं सुद्धा एक्झाम्पल आपण समजून घेतलेलं. यानंतर लास्ट वाला एक्झाम्पल बघूया. बघा, 4th नंबरचं एक्झाम्पल, 4x/3 इज इक्वल्स टू 4. बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये x आहे, x/3, म्हणजे x न्यूमरेटरला आहे आणि 3 डिनॉमिनेटरला आहे. हे फ्रॅक्शन. तर आपल्याला यक्षा डिनॉमिनेटरमध्ये जो 3 आहे तो रिमूव्ह करायचा आहे. तर कशा प्रकारे, 3 हा डिव्हिजनला, म्हणजे अपोजिट ऑपरेशन घेऊन तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर बघा, मी कसं लिहिते, x/3. आता इक्वेशन मला परत लिहावं लागेल याप्रमाणे. आता कशाला, डिव्हिजनला आहे, तर मल्टिप्लिकेशनला दोन्ही साईडला घ्यायचं. 3. आता हे सॉल्व्ह एकदम इझी. 3 गेट्स कॅन्सल, राहतं काय, x इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लिकेशनला, तर याची मल्टिप्लिकेशन येते 12. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं मी, यामध्ये एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 12. इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणे. परत एक एक्झाम्पल घेऊया. x/4 इज इक्वल्स टू 12. आपल्याला इथे 4 रिमूव्ह करायचं डिनॉमिनेटरमधला. काय करणार आपण, हे इक्वेशन ॲज इट इज लिहून घेणार. आता हा डिव्हिजनला तर मल्टिप्लिकेशन दोन्ही साईडला. 4 गेट्स कॅन्सल, राहतं काय, x इज इक्वल्स टू 12 मल्टिप्लिकेशनला 48 आन्सर आलेला आहे. 48 ह्या इक्वेशनचा आन्सर आलेला आहे, x इज इक्वल्स टू 48. बघा, अशा प्रकारे आपण 4 बेसिक अल्जेब्रा इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे. तर इथे आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक कसा वाटला, तुम्हाला एक्झाम्पल समजले की नाही समजले, मला नक्की या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये ह्या टॉपिकबद्दल कमेंट करा. आणि अशासारखे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून थँक्यू करते. टेक केअर अँड गुड बाय.